सारे खवई. नमस्कार. आम्ही सारे खवयीच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. लहानपणापासून ना माझ्या कानावर अनेक गोष्टी म्हणजे ऐकीव किस्से असे येत होते बरं का. त्यातला एक किस्सा असा की आपण जाताना समजा मांजर आडवं गेलं तर आपलं काम होत नाही, हा एक समज. किंवा आपण झोपलेलो असताना आपल्या पायावरून कोणी आपल्याला ओलांडलं तर आपली उंची वाढत नाही, हा दुसरा गैरसमज. आणि तिसरा एक, आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आपण फक्त सांता क्लॉजला सांगायच्या आणि तो क्रिसमसच्या दिवशी त्या पूर्ण करतो. किंवा अजून एक समज आहे तो असा की गणपतीत चंद्राकडे बघितलं की चोरीचा आळ येतो. नाही, हे कसं आहे, हे समज आहेत ना, हे ह्याने काय आपल्याला अपाय होत नाही, बरोबर की नाही. अपाय काही होत नाहीत, हे त्या दृष्टीने ठीक आहेत. पण काही आपल्या डोक्यात समज असे आहेत ना ते की आपल्याला अपायकारक आहेत, नाही का. म्हणजे उदाहरणार्थ हर्बल हा जो प्रकार हल्ली चाललेला आहे ना, म्हणजे आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी अशाच टोप्या लावलेल्या दिसतात आपल्याला, हो की नाही, आजूबाजूला बघितलं तर त्याच मुद्द्याकडे येत होतो की आयुर्वेदात एक्झॅक्ट काय सांगितलेलं आहे, आयुर्वेद म्हणजे काय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये आयुर्वेदात सुद्धा नॉनव्हेज पदार्थ आहेत. धक्का बसला ना. डोळे मोठे मोठे करून बघताय माझ्याकडे. हा ना, पण मी सप्रमाण सिद्ध करणार आहे, प्रूव्ह करणार आहे. अर्थात माझा तो अधिकार नाही आहे, म्हणूनच मी एका व्यक्तीला इथे आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्याचं स्वागत करू. डॉक्टर राहुल, नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत. आपला विषयच धक्कादायक आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने आणि आमच्या खवय्यांच्या दृष्टीने, की आयुर्वेदात नॉनव्हेज रेसिपी असू शकतात. हे आपलं जे स्टेटमेंट आहे हेच जरा धक्कादायक आहे. आपण त्या स्टेटमेंटकडे येणारच आहोत, पण मला अजून आपण जरा मागे जाऊया. मुळात तुम्ही कुठले? मी राहायला डोंबिवलीला आहे. मी आयुर्वेदामध्ये MD केलेलं आहे, PhD मध्ये चालू आहे. आणि DY पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च नेरूळ इथे मी लेक्चरर आहे. प्लस माझा स्वतःचा तन्वी हर्बल सेंटर म्हणून डोंबिवलीला स्वतंत्र व्यवसाय आहे, आयुर्वेद आणि पंचकर्म. बरं. आणि किती वर्ष झाली, म्हणजे साधारण 7 ते 8 वर्ष माझी प्रॅक्टिसला झालेली आहे. आणि बॅकग्राऊंड, तुमच्या घरात काही बॅकग्राऊंड आहे आयुर्वेदाची? स्ट्रॉंग मेडिकल बॅकग्राऊंड. माझा स्वतःचा भाऊ आहे, तो नामांकित गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. आमचं जॉईंट फॅमिली आहे. माझी मोठी वहिनी आहे, ती डायटिशियन आहे. माझी बायको आहे, ती डॉक्टर आहे, शी इज इन द रिसर्च फील्ड. आई वडील माझे आहेत, वडील रिटायर. आई माझी प्रिन्सिपल आहे ठाण्याला कॉलेजमध्ये. मला 2 मुलं आहेत, आर्यन आणि स्वरा म्हणून. स्वरा 4 महिन्याची आहे आणि आर्यन 6 वर्षाचा आहे. आणि माझी पुतणी आहेत 2, त्रिशा आणि तन्वी. असं सगळं एकत्र कुटुंब आहे. एकंदरीत तुम्ही लक्षात घेतलं असेल तर ह्यांच्या घरात सगळी डॉक्टर मंडळी आहेत. मग तुम्ही नॉर्मल भाषा बोलता की नाही? काय घरात आल्यानंतर जरा तुझे डायबिटीज वगैरे, ती शुगर वगैरे असंच असतं का नॉर्मल? आम्ही जसं नॉर्मली बोलतो तसं तुम्ही बोलता का कधी? बोलता ना, डेफिनेटली. म्हणजे त्या भाषेची तुमची ओळख आहे, नॉर्मल भाषेची ओळख आहे. ओके. बरं, मला सांगा, हा इंटरेस्ट कसा निर्माण झाला आयुर्वेदात तुमचा? नाही, फ्रँकली स्पीकिंग खरं सांगायचं तर प्रशांत, 12वीला कमी मार्क मिळाले म्हणून मी आयुर्वेदाला गेलो. तर इट वॉज नॉट माय चॉईस ऑफ फील्ड. पण तिकडे गेल्यानंतर मला एक कळायला लागलं की हे शास्त्र पण तेवढंच चांगलं आहे. आणि जसं जसं मी पेशंट वरती रिझल्ट बघायला लागलो तसा इंटरेस्ट जास्त डेव्हलप झाला. आणि स्पेशली ह्या ज्या रेसिपीज हा जो प्रकार आहे, स्पेशली तुमच्या या चॅनल पासून आम्हाला पण स्फूर्ती मिळाली की अरे आमच्याकडे पण सगळं आपल्या हे आमच्या म्हणजे आपलं हे शास्त्र आहे आयुर्वेद, ह्याच्यातल्या रेसिपीज या लोकांसमोर का येऊ नयेत. बरोबर. की त्याच्यातल्या माहिती नाही, छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आपण ऍड करतो त्याच्यामध्ये, त्याच्या मागेही काही सूत्र आहेत, शास्त्र आहे काही, तर ते लोकांसमोर तर जास्तीत जास्त चांगल्या लोकांना त्याचा फायदा होईल. आयुष्य हा वेद आहे, आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे, तर त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी म्हणून मी मुद्दाहून अशा प्रोग्राम मध्ये भाग घेतो. आता आपण मुद्द्याकडे येऊया. मुद्दा असा आहे की आयुर्वेदात सुद्धा नॉनव्हेज रेसिपीज आहेत. हो. ते ह्याला काही पुरावा आहे का? म्हणजे तुम्ही कुठली संहिता बघितलं, चरक, सुश्रुत, वाग्भट या ओरिजिनल आपल्या भारतीय संहिता बघितल्या आणि लघुत्रयी म्हणजे इतर छोट्या ज्या संहिता ज्या आहेत, ग्रंथ जे आपण, तर प्रत्येक ट्रीटमेंट जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक हर्बल काही ड्रग्ज दिलेली असतात आणि त्याच्यानंतर लगेचच मांसरस म्हणजे मटण सूप किंवा वेसवार म्हणजे खिमा किंवा वडे किंवा मोदक म्हणजे गोल काहीतरी त्याचे करायचे, ते तळायचे
आणि ते द्यायचं. इनफॅक्ट नुसतं मी नाही म्हणणार प्रशांत, तंदुरी हा आयटम आहे हा आयुर्वेदामध्ये 10,000 वर्षापूर्वी दिलेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये तंदूर आयटम केला जो हे आहे, तर त्याच्यामुळे त्याचं मांसात हलकेपणा जास्त चांगला येतो, म्हणजे नुसतं तो शिजवण्यापेक्षा. बाकी तो खापरावरती तळला तर त्याच्यामध्ये वेगळे गुणधर्म येतात, गॅसवरती केला किंवा चुलीवरती केला तर त्याच्यात वेगळे गुणधर्म. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायलाच पाहिजेत की त्याच्यात काय शास्त्र आहे ते. मग आता त्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून आज आपण रसिक खवय्यांसमोर आलेलो की आयुर्वेदात सुद्धा नॉनव्हेजचे पदार्थ आहेत. बरं, आता हे नॉनव्हेजचे पदार्थ जे आहेत ते आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे तुम्ही दाखवणार आहात? हा, त्याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी असतात आम्ही स्वतः त्याच्यात काही ऍड करतो, कारण आयुर्वेद हे शास्त्र पाकशास्त्र नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे जसे इतर तुमच्या रेसिपीज असतात की 3 स्टेप्स 4 स्टेप्स असे करण्याचा प्रयत्न केलेले आहेत, पण त्याच्यातले मेन ज्या व्हर्च्यूज मेन जे तत्व आहे ते जरी आपण लोकांसमोर आणलं तरी मला असं वाटतं या प्रोग्रामचा सक्सेस. ओके. मला जशी उत्सुकता आहे, तुम्हालाही उत्सुकता आहे, तशी त्यानेही उत्सुकता आहे की कधी या लोकांसमोर खवय्यांसमोर मी नॉनव्हेज रेसिपीज घेऊन येतोय. तर मला असं वाटतं की आपण आपल्या किचनकडे जाऊया का? जाऊया. या, मला सांगा आज आमच्या खवय्यांसाठी नॉनव्हेज रेसिपी कुठली आहे आयुर्वेदाची? लावरी तिकलं ही आपली पहिली रेसिपी आहे. लावरी तिकलं. लावरी तिकलं. ओके, मला जरा साहित्य सांगतोस का त्याचं काय? आपण लावा किंवा लावरी हा जो पक्षी आहे तो साफ करून त्याचे मोठे पीसेस करून, छोटे पीसेस नाही करायचे, मोठे करून घेतलेले आहेत. ओके. कांदा आपण बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर आपण सैंधव मीठ घेतलेलं आहे. ओके. नंतर हा आहे गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, कोथिंबीर, काळं मीठ, लिंबू आणि पुदिना आणि हळद आणि हे सुकं खोबरं. साधारणपणे तिकलं हा शब्द चिकनच्या ह्याच्यात आपण बाबतीत फिशला वापरतो. हा काय नवीन हे पदार्थ? हे लावा हा छोटा पक्षी आहे आणि याचे वेगवेगळ्या रेसिपीज आम्ही करून बघितलेल्या आहेत, पण त्या तंदूर किंवा अशा काही हे केलं, तंदूर ग्रिल्ड, तर तो पक्षी नाजूक असल्यामुळे तो एकदम छोटा श्रिंक होऊन जातो. तिकलं अतिशय सुंदर लागतं. बरं. तर हा म्हणजे आयुर्वेदात हा पक्षी आहे बऱ्याच वेळा. हा प्रत्येक जवळजवळ डिसिजेस मध्ये जिथे प्रोटीन लॉस होतो, म्हणजे प्रतिकार शक्ती जिथे शरीराची खर्च होत असते, तिकडे शरीरातली प्रथिनं वापरली जातात. बरं. ती प्रथिनं भरून काढण्यासाठी म्हणून हा पक्षी जवळजवळ सर्व व्याधींमध्ये त्याचा मांसारस म्हणजे मटण सूप किंवा मटण किंवा खिमा बेसवार या स्वरूपामध्ये वापरायचं असं म्हणून म्हटलेलं आहे. ओके ओके. बरं, हे आता हा जो लावा पक्षी जो आपण घेतलेला आहे ह्याला काय मॅरिनेशन केलं का काय केलंय? आपली पहिली जी पायरी आहे ती मॅरिनेशन, म्हणजे आपण त्याला हळद, नंतर लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यावरती लिंबू पिळून आपण तो चांगला मुरवत ठेवतो 5-10 मिनिटं. बरं. मग ते मॅरिनेशन आपण ऑलरेडी करून आणलेलं. ओके. साहित्य आपण बघितलेलं. आता कृतीकडे जाऊया. काय करायची कृती? तिळ तेल याच्यामध्ये गरम करत लावलेलं आहे. तिळाचं तेल आपण फ्राईंग पॅन मध्ये घेतलेलं आहे, ज्याने कोलेस्ट्रॉल आणि कमीत कमी राहायला मदत होते. ओके. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा जो गरम मसाला आहे तो त्याच्यात तडतडवणार आहोत. बरं. ह्याच्यात काय काय घातलंय आपण या मसाला? गरम मसाल्यामध्ये किंवा खडा मसाला जो म्हणतात, खडा म्हणजे अख्खा असतो तो, हा आपण पावडर केला त्याच्यात. तर त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, वेलची, बडीशेप आणि हिंग. ओके ओके, ठीक. पहिले आपण मसाला घातलाय, त्यात मसाला टाकला आपण. त्याच्यानंतर आपण त्याच्यात कांदा टाकणार आहोत. ओके. कांदा आपण चांगला परतून घेऊ. बरं. हे सगळे मसाले घातल्यानंतर त्यातली तुम्ही जी म्हणताय ती क्वालिटी तशीच राहते का? इनफॅक्ट मी म्हणेन की ती एनहान्स होते जास्त, म्हणजे जो लघु गुण आपल्याला पाहिजे, हलका पचायला, सोप्या शब्दात म्हणजे पचायला हलका असायला पाहिजे. त्याने कोलेस्ट्रॉल वाढता कामा नाही. ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिझीज मध्ये मटण नाही खायचं, तर खायचं असेल तर मग या प्रकारचे छोटे पक्षी खायचे, की जे छोटे प्राणी किंवा छोटे पक्षी की जे हे आहेत, फास्ट मुव्हिंग आहेत. ओके ओके. या दृष्टीने आपण तो घेतलेला आहे. ओके. हे झालं ना? आता बघ, आता पुढे काय करायचं याच्यात? तर प्रश्न त्याच्यातला अर्धा कांदा आपण काढण्यासाठी म्हणून काढून ठेवणार आहोत. ओके ओके. आणि या कांद्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊ. बस. तर एवढ्या वेळ परतायचा की तो शिजायला पाहिजे. 5 मिनिटात तो शिजून जाईल. त्याच्यामध्ये तिखट, लाल तिखट आपण टाकू. ओके.
आणि काय करायचं तर आता हे आपण झाकून ठेवून देऊ बाजूला. आपण हा आता झाकून ठेवूया. एक 5 मिनिटात तो शिजून जाईल. तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. ओके. खोबरं, काय लागणार? सुकं खोबरं आणि हा बाजूला काढलेला कांदा ओके. हे एकत्र करू. हे सुकं खोबरं म्हणजे आपण हे करून घेतलं ना भाजून आणि मग केलेलं. थोडं भाजतो नाही त्याला चव चांगली येते. ओके. खल्लास. अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता आपण हे लावायचे जे तुकडे आहेत हे शिजलेलं आहे. छान वास पण येतोय त्याला. ओके. आपण हे जे लाव्याचे तुकडे जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत. 4च तुकडे करायचे. बरं. याच्यामध्ये पाणी टाकायला लागेल. बरं. आपल्याला जो आलं लसणाची पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये टाकूया. थोडं तिखट छान झणझणीतपणा येईल. बरोबर. आणि ही जी आपण वाटण त्याचं केलेलं आहे ते करूया. नाही तर थिकनेस चांगला येईल. ओके. तर परतून घेऊ आपण. थोडं शिजवायला लागेल अजून. ओके. थोडक्यात या रेसिपीचं महत्व काय आहे की हा पक्षी एक वेगळा पक्षी आहे, औषधी पक्षी आहे. आणि हा उष्णविर्यात्मक गरम पक्षी असल्यामुळे त्याला आपण शेवटी अगदी शिजत असताना शेवटच्या स्टेपला त्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना पण टाकून एक स्वाद पण चांगला येईल. आणि त्याचे जे गरमपणाचे जे दुष्परिणाम काही असू शकतील तर ते त्याच्यातनं कमी होतील. हे सुद्धा घालू ना. हे पण टाका. पुदिना. पुदिना हा थंड म्हणून समजला ओके. पुदिना आणि कोथिंबीर. ओके. सो वी आर थ्रू. आता हे सर्व करताना परत वाटलं तर त्याच्यावर एक थोडंसं लिंबाचं असं लिंबू पिळायचं. पिळू शकता तुम्ही. कोथिंबीर पुदिना परत लावू शकता. ओके. की खायला सुरुवात आहे. आणि हे कशाबरोबर खायचं. हे भाकरी बरोबर किंवा चपाती कशावरही खाऊ शकतो आपण. आणि तुम्ही सुद्धा कशावरही लिहू शकता. शक्यतो पेपरवर लिहू नका. एक तुमची नेहमीची जी वही आहे ना त्याच्यावर लिहा. काय साहित्य आणि कृती. लावरी तिकलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लावरी, कांदा, भाजलेलं खोबरं, बारीक चिरलेला टोमॅटो, सैंधव, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, तिखट, तिळाचं तेल, काळं मीठ, लिंबू आणि पुदिना. कृती: प्रथम हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट, काळं मीठ, सैंधव आणि लिंबाचा रस हे मिश्रण एकजीव करून त्याचं मॅरिनेशन तयार करावं व ते लावरीच्या तुकड्यांना लावून ठेवावं. फ्राय पॅन मध्ये तिळाचं तेल गरम करून त्यामध्ये गरम मसाला, कांदा, टोमॅटो आणि तिखट घालून मिश्रण परतून वाफवून घ्यावं. भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करावं. वरील मिश्रणामध्ये लावरीचे मॅरिनेट केलेले तुकडे, पाणी, आलं लसूण पेस्ट, कांदा खोबऱ्याचं वाटण, वरून कोथिंबीर आणि पुदिना घालून लावरी तिकलं सर्व्ह करावं.